मी ग्रामपंचायत मांगरोळ सरपंच चंद्रकांत दुधवडे आणि आमच्या गावामध्ये श्री दौलतजी दरोडा साहेब यांनी म्हणजे माझ्या ग्रामपंचायतमध्ये उंबरदादा पाडा येथे कधी रस्ता झालेला नव्हता, ओहोळ होता आणि त्या जवळजवळ 1.5 कोटीचा तो पूल त्यांनी तयार केला आणि आता वैलाच्या ह्या साईडला गाड्या राहायच्या त्या आता गावात जायला लागल्यात आणि माझ्या ग्रामपंचायतमध्ये अनेक ठिकाणी सुतकपाडामध्ये चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनवलेला आहे आणि वंगणपाड्यामध्ये डांबरीकरण केलेलं आहे। अशा बहुतेक गावामध्ये आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या माध्यमातून चांगली अशी कामं झालेली आहेत आणि ती कामं बघूनच आमच्या ग्रामपंचायतचे सर्व मतदार बंधू आणि भगिनी असे ठरवलेले आहे की आता आपण बहुमताने दौलतजी दरोडा साहेबांना बहुमताने विजयी करू आणि त्यांना निवडून आणू आणि मंत्री बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं मी पण एक सरपंचाच्या नात्याने सांगतो। माझे नाव प्रकाश यशवंत क्रिकिरे, ग्रामपंचायत आखाडा वडवली, माजी सरपंच। आमची गेले अनेक वर्ष आमदार दरोडा साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक आमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक गावपाड्यात प्रत्येक ठिकाणी समाज मंदिर बांधलेले आहे आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा लाईटीचा प्रश्न होता तो त्यांनी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी त्यांच्याच माध्यमातून लाईटीचा प्रश्न, कारण आमचं आखाडा ग्रामपंचायत ही वाडा तालुक्यापासून 42 किलोमीटर अंतरावर असताना म्हणजे सर्वात शेवटचं टोक वाडा तालुक्यापासून, तरी पण त्यांनी आमच्याकडे शेवटच्या टोकाला प्राधान्य देऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे त्यांनी उल्लेख केला की आमच्या ग्रामपंचायतचा जो पाडा आहे भगतपाडा हा असा आहे की आम्हाला नदीमध्ये आडवी आहे आणि जवळजवळ वडवली पूल ते भगतपाड्याला जायला 1.5 ते 2 किलोमीटर म्हणजे अंतर 1 ते 1.5 तास लागायचा। तर तो आता त्यांनी जे ब्रिज मंजूर केला आणि झाला पण तो, तर आता आमचा 5 मिनिटाचा रस्ता म्हणजे आमची ग्रामपंचायतची जनता दरोडा साहेबांनी बरेचसे निधी आणि विकास कामं केलेले आहेत आणि आमच्या स्वातंत्र्यापासून इतर एक पण पक्षाने किंवा कोणी काहीच काम केले नाही, फक्त एकमेव दरोडा साहेबांनी आमच्या भागामध्ये छोटी मोठी अशी विकास कामे केलेली आहेत। तर आमची जनता दरोडा साहेबांना कधी विसरणार नाही आणि याच्या पुढे जसं आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना वोटिंग करत राहतो तसे आमच्या जनतेने ठरवले आहे की ह्याही वेळी दरोडा साहेबांना भरघोस मतं आपण देऊन आणि कसे निवडून येतील हे आपली सर्वांची प्रयत्न राहील आणि ते जर आता निवडून आले तर मंत्री होतील ही पण आमची अपेक्षा आहे। तर आम्ही संपूर्ण आमची ग्रामपंचायत आखाडा दरोडा साहेबांच्या पाठीशी आहे।